हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, 60 नंतर, आफ्टर 60, मग एकानं विचारला आफ्टर 30 सांगा हो मॅडम. मग आफ्टर 30चं केलं. म्हणताना आता एकाचा प्रश्न आले, 30च्या आधी काय करायचं हे सांगा मॅडम. आणि एकाचा प्रश्न आले 15 ते 25 दरम्यान काय करावं. तो पण व्हिडिओ बनवणार आहे मी शॉर्टली. आज आता हा व्हिडिओ आहे डू इट बिफोर 30. 30च्या आधी आपण काय काय करायचं. नो डाऊट व्यवस्थितपणे अभ्यास करून आपल्याला आवडतं तर क्षेत्र निवडायचं, प्रयत्न करायचं. नाही तुम्हाला नोकरीची आवड नाही, ते काय बिझनेस करायचं, त्याच्याबद्दल काही माहिती मिळवायची आणि त्याचं काही स्टार्टअप करण्यासारखं करायचं, हे तरी आलंच. ह्याच्याशिवाय आणि काय काय करायचं. पहिली गोष्ट का नाही, हे यंग वय असते, खूप सगळं शिकायचं वय असते, खूप समजून घ्यायचं वय असते आणि तेव्हा तुमच्या अंगात ताकद असते. काही खाल्लं तरी पचवायचं हे असते. त्यामुळे ह्या वयात तुम्ही खूप काही करण्यासारखं आहे. पहिली गोष्ट, ॲटलिस्ट फॉर 30 days प्रवास करा. तुमचं तुम्ही एकटे ना, सोलो कुठेही जावा, हिंडा फिरा. 30 दिवस म्हणजे बघा तुम्हाला कितीतरी गोष्टी कळतात. खूप पैसे पाहिजे तसं नाही, पैसे नसले तरी कुठे लागलं की तिथे काही काम करा, मिळवा आणि पुढे जावा. असं करत ॲटलिस्ट महिनाभर तरी तुम्ही प्रवास करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला बाहेरची दुनिया कळते, तुम्हाला खूप लोक भेटतील बाहेर, तुम्हाला खूप काही समजायला लागते. त्यामुळे काय करायचं, ॲटलिस्ट 30 दिवस बाहेर प्रयाण. कुठलंही तुम्हाला बघा, आता देवळं आता हे परिक्रमा आवडत असलं तर तुम्ही नर्मदेचे परिक्रमेला जावा. नाही तुम्हाला काही मोठ्या सिटीज तर हे बघायला आवडत असलं की तिकडे जावा. काही व्हॉट एव्हर, इट डिपेंड्स ऑन यू, तुमच्या आवडीप्रमाणे. किंवा तुम्हाला रुरल लाईफ आवडत असलं की रुरल लाईफमध्ये जावा. ॲटलिस्ट 30 दिवस तुमचं तुम्ही हिंडायचं, फिरायचं, सगळं करायचं. त्याच्यानंतर काही एकात काम करा तर तुमचं काम ॲटलिस्ट 1000 लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. काही करा. आता स्मशानाची स्वच्छता करा, आमच्या इथे मुलांनी केले म्हणून सांगते. ॲटलिस्ट 1000 लोकांपर्यंत तर पोचते. किंवा गरीब मुलांना शिकवायचं तर करा. दर सुट्टीचे दिवशी रविवारी सकाळी 8 ते 10, 8 ते 11, काही म्हणजे ॲटलिस्ट जे काम तुम्ही करता तर 1000 लोकांना कळायला पाहिजे. ओके, तुमच्याकडे भरपूर पुस्तकं आहेत, तुम्ही लायब्ररी चालू करा. काहीही करा, जे काम तुम्ही करता ॲटलिस्ट मिनिमम म्हणजे ॲटलिस्ट 1000 भर लोक तुम्हाला ओळखतात. आणि आता 30च्या आधी तुम्ही मिळवायला लागलाय म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला पण कळायला पाहिजे. आणि का नाही, तुम्ही लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करायला चालू केला की तुम्ही लवकर ग्रो होता. द अर्ली यू स्टार्ट, you will have a better growth. अर्ली बर्ड कॅचेस मोर फ्लाईज म्हणतात. इन द सेम वे तुम्ही लवकर चालू केलात का नाही, तुम्ही लवकर तुमचं ग्रोथ होते.
आणि एक महत्त्वाचं म्हणजे 30चे आत तुम्ही ॲटलिस्ट 100 पुस्तकं वाचलेली असायला पाहिजे. 30चे आत तर बायोग्राफीज असू देत, काही तुमच्या आवडीप्रमाणे. ॲटलिस्ट you should have read 100 books before you are 30. त्यामुळे तुम्ही 30ला यायचे आधी कोणाच्याही तुम्ही बायोग्राफीज वाचा, ड्रामास वाचा, तुम्हाला जे काही आवडते तर करा. त्याचे नंतर खूप महत्त्वाचं, कुठले तरी एखादे स्किलमध्ये एवढी मास्टरी मिळवा, एवढी मिळवायची म्हणजे तुम्ही तुमचं प्रोफेशन सोडून हे चालू केलं तरी तुम्ही उपाशी मरणार नाही. असं कुठलंही एक स्किल. आता ब्युटी पार्लर एखाद्या मुलीला आवड आहे, ते अगदी उत्तुंग आपण नॉलेज मिळवायचं, स्किल मिळवायचं. एखाद्याला स्विमिंग आवडते, स्विमिंगमध्ये अशी मेहनत करायची आणि एवढं तिथलं नॉलेज मिळवायचं की तुम्ही स्विमिंगला कोच म्हणून सुद्धा तुमचं प्रोफेशन निवडू शकता. असं कुठलाही तुम्ही एक तुमचे आवडीचं निवडा, एक स्किल निवडा आणि ते स्किल तुम्ही एवढा आत्मसात करायला पाहिजे म्हणजे तुम्ही तुमची नोकरी सोडून सुद्धा ते स्किलचे जीवावर तुम्ही जगू शकणार. व्हॉट एव्हर स्किल लेट इट बी. आणि हे आता 30चे आत म्हणजे तुमचं वय लहान आहे. अशा वेळी तुम्हाला आयुष्यात रिस्क घेऊन आणि काही मोठं करायची खूप मोठी संधी आहे. त्यामुळे ते वीकेंड पार्टीज, नुसतं इकडे तिकडे जायचं, रेस्टॉरंटला जायचं, अमुक तमुक सगळं सोडून द्या आणि एखादं असं सेटअप चालू करा की तुम्ही म्हणायला पाहिजे, आय एम द फाउंडर ऑफ दिस, आय एम द ओनर ऑफ दिस. असं स्वतःचं काहीतरी चालू करा की तुम्ही अगदी प्राऊड फील करायला पाहिजे आणि तुम्ही प्राऊडली म्हणायला पाहिजे, हो हे मी चालू केलेलं आहे, हे माझं आहे, मी ओनर आहे ह्याचा, मी फाउंडर आहे ह्याचा. आणि हे बघा 30चे आत तुम्ही म्हणाल असं शक्य आहे का हो मॅडम? अहो पूर्वीपासूनचं बघा, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठल्या वयात लिहिली माहीत आहे ना? त्याच्याशिवाय आज पण तुम्ही बघा कितीतरी मुलं 15व्या वर्षी करोडपती बनलेत, 18व्या वर्षी आहेत मिलियनर्स, 21, 22, 23 मध्ये तरी तुम्हाला बरीच जण भेटतील. कितीतरी मुलं मुली वयाचे एवढे यंग एजमध्ये म्हणजे बिफोर 30s भरपूर ज्ञान मिळवलेली, भरपूर नाव मिळवलेली तुम्हाला सापडतील. तुम्ही म्हणाल अहो मॅडम अशी किती थोडीच लोक असतात की? थोडी असतील, तुमचा नंबर काय त्या थोडेमध्ये असणार नाही. प्रयत्न केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. तुम्ही पण त्या काही थोडी लोक आहेत त्यांचे तुम्ही पण एक असू शकाल. आणि हे सगळं करत असताना एक मात्र लक्षात ठेवायचं, कीप ऑन लर्निंग. आयुष्यभर आपण विद्यार्थी म्हणूनच जगायला पाहिजे.
त्यामुळे काहीतरी नवीन नवीन कायम शिकत राहायचं. आणि हे 30चे आत केलात का नाही, सी यू विल एन्जॉय युअर लाईफ लेटर ऑन. हॅव ए नाईस डे.